मी सध्या पनवेलच्या करंजडे या ठिकाणी आहे आणि तुम्ही पाहताय की सकाळपासून या ठिकाणी जय्यत तयारी सुरू केलेली आहे। संपूर्णपणे भाजीपाला हा आणलेला आहे। या ठिकाणी येणाऱ्या हजारो लाखो लोकांना आहे तो जेवण देण्यासाठी मराठा बांधव आता या ठिकाणी झटताना दिसतोय। तुम्ही बघताय संपूर्णपणे भाज्या आणलेल्या आहेत, त्याच्यामध्ये मग प्रत्येक प्रकारची भाज्या आहे, टोमॅटो आहेत, बटाटो आहे, संपूर्ण गावराची शेंग आहे, हिरव्या भाज्या आणलेल्या आहेत। लोक इथं कांदा सोलत आहेत, त्याचबरोबर इथे पाहताय तुम्ही की लसूण सुद्धा या ठिकाणी लोक महिला आहेत ते सोलताना दिसतात। पलीकडे आहेत ते पूर्णपणे आहेत ते शेगडा लागलेला, दुपारपासून आहे ते जेवणाला सुरुवात होणार आहे, कारण हा मोर्चा पनवेलच्या वेशीवरती पोहोचणार आहे। सर काय म्हणाल तुम्ही, या ठिकाणी कांदे या ठिकाणी सोलताय? कांदे सोलतायत, आमची ही पूर्ण टीम कांदे सोलते। इकडे लसूण सोलायचं चालू आहे, दुपारपासून आमची पूर्ण टीम कांदे सोलत आहे, भाजीपाला आलेला आहे। कांदे सोलून सगळ्यांच्या डोळ्यात तुम्हाला दिसत असेल की पाणी आले, पण असं मराठा समाजासाठी डोळ्यात पाणी आलं तरी कोणी मागे हटणार नाही। ही अंतिम लढाई आहे, मराठा समाजाच्या मागे आमचा पूर्ण करंजडे वासीय खंबीरपणे उभा आहे। आमची ही पूर्ण तयारी जवळजवळ 25 ते 30 हजार लोकांच्या जेवणाची सोय आम्ही करणार आहे। रात्रभर आमची तयारी चालू आहे, इकडे कांदे सोलतायत, इकडे मिरच्या चालू आहेत, इकडे लसूण चालू आहे। आता हा मराठा मागे हटणार नाही। या सरकारने खूप वेळा असं गाजर दाखवले आम्हाला, पण ही अंतिम लढाई आहे, यावेळी मराठा मागे हटणार नाही, यावेळी आरक्षण घेऊनच राहणार आहे। थँक्यू। ताई तुम्ही इकडे कधीपासून बसेल, काय तयारी चालू आहे? सर्व भाजीपाला आम्ही साफ करतो आहे, सगळं सकाळपासून आम्ही इथे सगळं एकजुटीने महिला वर्ग सगळे भाजीपाला साफ करण्यासाठी आलेलो आहे। आमचे जवळजवळ 4-5 तास झाले आम्ही कंटिन्यू इथे भाजी साफ करत आहोत आणि माझा एकही मराठा बांधव हा उपाशी नाही गेला पाहिजे आमच्या पनवेलमधून। ही आमची सगळ्या आमच्या संपूर्ण संघटनेचा आमचा एकी आहे की आमचा एकही बांधव इथून उपाशी किंवा बिना पाण्याचा गेला नाही पाहिजे। यासाठी आम्ही दिवस रात्र मेहनत करायला तयार आहोत। आम्ही पहाटे 4 वाजेपर्यंत सगळे इथे बसणार आहोत आणि स्वयंपाकाचं सगळं तयारी केलेली आहे आणि आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे। आमच्या भावी पिढीसाठी हा आमचा एक त्याग समजलं पाहिजे की आमचे आई वडील यात सहभागी होते आणि आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे आणि आमचा संपूर्ण पाठिंबा आहे जरांगे पाटलांना की आम्ही शेवटपर्यंत त्यांना साथ देणार आहे। आपल्यावर या ठिकाणी रायगडचे मुख्य समन्वयक विनोद साबळे आहेत। सर काय म्हणाल तुम्ही, संपूर्ण रायगड जिल्ह्यामधून आहे ते मोठ्या प्रमाणात भाकरे सुद्धा मागवलेले आहेत? निश्चितच मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी जर का मुंबईला येत आहेत आमच्या मागण्यांसाठी आणि त्यांनी जो संकल्प केलेला आहे की मुंबईला मी जाणार आहे ते मराठा आरक्षण आणण्यासाठीच जाणार आहे, नाहीतर मी परत येणार नाही। म्हणजे एकतर मी मुंबईतून विजयी यात्रा काढेल किंवा माझी अंतिम यात्रा निघेल। जर का अशा पद्धतीने जर का आमचा नेता जर का येत आहे तर म्हणून आम्ही रायगडवासी सुद्धा त्यांच्या आगमनाची वाट पाहत आहोत आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यात आम्ही 10 लाख लोकांची व्यवस्था जेवणाची केलेली आहे। कारण आमचे बांधव जर का महाराष्ट्र कानाकोपऱ्यातून चालत येत आहेत तर आम्ही आमच्या रायगडवासियांकडून त्यांच्या तोंडात एक भाकरीचा घास तरी आम्ही त्यांना देणार आहोत, म्हणून आम्ही ते संपूर्ण तयारी केलेली आहे। यामध्ये आम्ही पनवेल तालुक्यातील खारघरमधून 50,000 लोकांची व्यवस्था करतात तिथली लोक, त्यानंतर कामोठ्या 50,000 लोकांची व्यवस्था करतात, कलंबोली 1 लाख लोकांची व्यवस्था करतात, खांदा कॉलनी 50,000 लोकांची व्यवस्था करतात, नवीन पनवेल 50,000 लोकांची व्यवस्था करतात। पनवेल ह्या ज्या भाकऱ्या चपात्या तुम्ही कसं नियोजन आहे, कसं गोळा करणार, काय करणार? हे असं आम्ही प्रत्येक घरामध्ये, कारण एक आमच्या पनवेल तालुक्या रायगड जिल्ह्यामध्ये 700 ते 700 गावं मराठा समाजाचे आहेत आणि प्रत्येक गावातून आमची भगिनी एका घरातून 10 भाकरी आणि 25 चपात्या आणि त्याच्याबरोबर भाजी चटणी असं नियोजन करतो। त्यामुळे प्रत्येक तालुक्यातून आम्हाला 1-1 लाख लोकांचं नियोजन होतं आणि म्हणून आम्ही 10 लाख म्हणजे पनवेल महानगरपालिका तून आम्हाला जवळजवळ 4 लाख लोकांचं नियोजन करतोय आणि पनवेल तालुका ग्रामीणमध्ये 1 लाख लोकांचं नियोजन करणार। म्हणजे प्रत्येक भाकरी आणि आमची भगिनी जर का आमच्या भाकऱ्या देत आहेत तर सरकारने पण लक्षात घ्यावं, आता भगिनींचे आमचे कष्ट लागलेले आहेत आणि मनोज जरांगे पाटील हा भाऊ आमचा मोठ्या मनाने आमच्याकडे येतोय, तर आरक्षण दिल्याशिवाय जाणार नाही, त्यामुळे आमचे कष्ट वाया जाणार नाही याची सरकारने आता दखल घ्यावी। तर त्यांनी सगळ्या जुन्या हायवेने येत आहेत, ठीक आहे, आम्ही जो नियोजन केलं तर आम्हाला त्रास होणार नाही, पण मनोज जरांगे पाटील जर का स्वतःच्या जीवासाठी त्रास घेतात तर रूट चेंज हो, कुठलाही रूट होतो, कुठल्याही मार्गाने आले तरी आम्ही मनोज जरांगे पाटलांचं स्वागत करणार आणि त्यांना जेवण खाऊ घालणार। नक्कीच आपण पाहतो की पनवेल रायगड मधून आहे ते जवळपास 10 लाख लोकांसाठी आहे ते भाकऱ्या संपूर्णपणे गोळा करण्यात येणार आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।